ओके, आपले 2 प्रॅक्टिकल्स पहिले झालेले आहेत. ओके, आता थर्ड जे प्रॅक्टिकल आहे आपलं, इन्स्टॉल युअर सेलेनियम सर्व्हर अँड डेमॉन्स्ट्रेट ऑन युअर जावा और PHP. ते आपण फर्स्ट बघून घेऊया. मी एक रेकॉर्डिंग बनवलेली आहे ऑलरेडी. आता फक्त मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक पार्ट सांगते. तुम्हाला पहिल्यांदा तुमचा एक HTML जो तुमचा कोड आहे तो तुम्हाला रिटर्न मध्ये करावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला HTML चा जो आहे तो आपल्याला, एक मिनिट मी तुम्हाला ती शेअर करून देते नोटपॅड. ओके, ह्या कोडनुसार आपल्याला फर्स्ट आपल्याला GCDचं आपल्याला एक टायटल द्यायचं आहे फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपल्याला द्यायचे आहेत X आणि Y. ओके, त्याच्यानंतर सॉरी X आणि ते Y. ओके, आणि त्याच्यानंतर जो तुमचा डेटा आहे त्याच्यानुसार नंतर आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट नंबर आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे, सेकंड नंबर एंटर करायचा, डायलॉग बॉक्स द्यायचा त्याला, आणि त्याच्यानंतर एक क्लिक बटन द्यायचं आहे. जस्ट एक सिंपल आपल्याला एक जे तुमचं HTMLचं पेज आहे ते तुम्हाला एक डिझाईन करायचं की त्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स फिलअप करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचा एक GCD जो आहे तो आपल्याला फाइंड करून द्यायचा आहे. ओके, आता काय काय स्टेप्स आहेत ते पहिल्यांदा बघा. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा सेलेनियमचा जो तुमचा क्लायंट ड्रायव्हर आहे 1.0.1 तो तुम्ही ड्रायव्हर डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे फायरफॉक्स तुमच्या PCला इन्स्टॉल असलं पाहिजे. ओके, कारण की ह्या सर्व ज्या आहेत आपल्याला फायरफॉक्सला कम्पॅटेबल ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपण एक रन करून बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सेलेनियमचा जो स्टँडर्ड सर्व्हर आहे 2.53.0 तो तुमचा तुमचा जो ड्रायव्हर आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा, डाउनलोड करून घ्यायचा. ह्या दोन्ही फाईल्स आपल्याला एक्झिक्यूट आपल्या प्रोग्राममध्ये करायच्या आहेत. तर ह्या आपल्याला ॲक्च्युली रिक्वायरमेंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो आपला आहे पूर्णपणे डेमॉन्स्ट्रेट करण्याचा. स्टार्ट करून घेऊया आपण. तर फर्स्ट आपल्याला वॅम्प सर्व्हर यूज करायचं आहे, कारण की आपल्याला जे तुमचं जावा PHP जे काय आहे त्याच्यावरती ते आपल्याला रन करण्यासाठी आपल्याला वॅम्प सर्व्हरची गरज आहे. ओके, तर वॅम्प सर्व्हर फर्स्ट रन करून घेतलंय. जरा 2 मिनिटं. ओके, वॅम्प सर्व्हर आपलं एक ओपन झालेलं आहे. त्याच्यानंतर 2 मिनिटं. फर्स्ट तो वॅम्प सर्व्हरचा जो फोल्डर आहे आपला 64 तो www फाईलमध्ये आपल्याला जो आपला डेटा आहे जो आपला HTMLचा जो कोड होता तो आपण सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तर आपला जो HTMLचा जो कोड होता तो आपण त्याच्यामध्ये त्या फोल्डरमध्ये स्टोअर करून घेतलेला आहे. आणि सेव्ह करताना आपण .html फाईलने आपल्याला फर्स्ट स्टोअर करून द्यायचं आहे. प्रॅक्टिकल नंबर 3 नाव टाकलेलं आहे आपण, प्रॅक्टिकल 3.html, आणि त्याच्यानंतर तो सेव्ह करून द्यायचा आहे आपल्याला. ओके, प्रॅक्टिकल नंबर 3 जो आपला जो होता पार्ट तो आपण स्टोअर करून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे इक्लिप्सचं जे 2019चं जे व्हर्जन माझ्याकडे अवेलेबल आहे ते मी ओपन करते. आणि ते ओपन केल्यानंतर आपल्याला आपला जी जावाची आपली जी फाईल आहे ती क्रिएट करायची आहे. फर्स्ट आपण एक स्टेप्सनुसार बघून घेऊया. ओके, लॉन्च करा. जावा प्रोजेक्ट घेतलाय, त्याच्यानंतर प्रोजेक्टचं आपण नाव दिलेलं आहे प्रॅक्ट 3. ओके, नेक्स्ट आपण करायचं आहे. नेक्स्ट,
ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट फिनिश करतोय. मॉडेल क्रिएट नाही करत होत लगेच, मॉडेल नंतर पण करू शकतोय, डोंट क्रिएट करा. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 3 जे झालं त्याच्यानंतर आपल्याला ह्या आपल्याला जी संपूर्ण सिस्टीम लायब्ररी आहे ती आपल्याला एक मिळते. त्याच्यानंतर हा जो सोर्सचा फोल्डर आहे त्या सोर्सच्या फोल्डरला राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करून न्यू मध्ये क्लास. ओके, क्लास ओपन करायचा आपल्याला. ओके, हा पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ती स्ट्रिंग आपल्याला एक ओपन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण GCD नेम टाईप करूया. फिनिश. ओके, हा जो कोड आहे तो आधीच वर्डमध्ये लिहून घ्या, टाईप करून, सॉरी लिहून म्हणते, टाईप करून घ्या आणि तो ॲज इट इज इथं पेस्ट करा. ओके, बिल्ड पाथ द्यायचं आहे आपल्याला. प्रॅक्टिकलला जायचं आहे. एक मिनिट परत एकदा रिपीट करते, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला प्रॅक्टिकलवर जायचं आहे. प्रॅक्टिकलवरती आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला बिल्ड पाथ करायचं आहे. ओके, बिल्ड पाथ. बिल्ड पाथ नंतर आपण कॉन्फिगर जो आहे ऑप्शन, कॉन्फिगर युअर बिल्ड पाथ, तो करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला लायब्ररीजमध्ये जायचं आहे. ओके, लायब्ररीजमध्ये आपल्याला क्लास पाथमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्सटर्नल जार्स आपल्याला ॲड करायचे. ओके, कारण की एक्सटर्नल जार्स आपण कोणतेही ॲड केलेले नाहीत. ओके, जे मगाशी दाखवले होते सेलेनियम क्लायंट ड्रायव्हर सर्व्हर, त्याच्यानंतर जो स्टँडर्ड सर्व्हर दाखवला होता आपण, ते दोन्हीही जे जार फाईल्स आहेत ते दोन्हीही जार फाईल्स आपल्याला यूज करायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याला जॉईन कराल किंवा आपण काय म्हणता येईल की ॲड कराल तुम्ही जार्स, त्याच वेळेला काय होणार आहे, ते जे मगाशी एरर्स आले होते ते कम्पॅटिबिलिटीचे ते आपले जातील. ओके, ओके, जो आपला क्लास होता GCD2 आपल्याला जे नाव आहे ते आपल्याला टाईप करून घ्यावं लागणार आहे. ओके, तो सुद्धा एरर गेलेला आहे. जो आपण वॅम्प सर्व्हर मगाशी इन्स्टॉल करून घेतलेला बोललो किंवा आपण स्टार्ट करून घेतला होता, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की आपला जो GCDचा जो तुम्ही HTMLचा जो कोड तुम्ही क्रिएट केला होता, तो क्रिएट केलेला कोड तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला रन करून तो आपल्याला यूज करायचा आहे. ओके, फर्स्ट तुम्ही हॅश म्हणते, सॉरी, बॅकस्पेस, प्रॅक्टिकल नंबर जो 3 दिला होता आपण इथे, तो आपण इथे जस्ट सिम्पली प्रॅक्टिकल नंबर 3.html ने आपण सेव्ह करून घेऊया. ओके, एक्झाम्पल म्हणून आपण एक जस्ट 5 वगैरे नंबर्स पुट ऑन केलेले आहेत. रिझल्ट घेतलेला आहे. GCD आपल्याला लोकल होस्टने सांगितलं, GCD आपल्याला किती आलं आहे, 5 आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर एक मिनिट, त्याच्यानंतर हा जो तुमचा जो पाथ होता, तो पाथ आपल्याला मगाचा जो प्रिव्हियसली आपला जो इक्लिप्स मधला कोड आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट करायचा आहे. ओके, सो कॉपी करून घ्या. आणि आपल्याला ह्या इथं ड्रायव्हरला आपल्याला तो पाथ द्यायचा आहे. ओके, लोकल होस्ट प्रॅक्टिकल नंबर 3.html. ओके, त्याच्यानंतर हे आपलं गेको ड्रायव्हर जो आपण बघितला होता, जो मगाशी मी ह्या फोल्डरला दाखवला होता, तो तुम्ही ऑलरेडी सेव्ह करून घ्या.
ओके, मी हा इथे एकाच फोल्डरमध्ये टाकून ठेवलेले आहेत. ज्यांना हवेत त्यांनी इथे येऊन घेतले तरी चालेल. तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस तुम्हाला घरातून सुद्धा मिळेल. ओके, तर तुम्हाला गेको ड्रायव्हर जो आहे तुमचा तो सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. आणि त्याचा जो काही पाथ असेल, आता इथे मी एकाच ठिकाणी दाखवण्यासाठी म्हणून मी एकाच ठिकाणी स्टोअर केलेले आहे. ओके, पण हे तिन्ही जे पाथ आहेत, सॉरी तिन्ही जे आपल्याला ड्रायव्हर्स लागणार आहेत, सेलेनियम, जावा क्लायंट ड्रायव्हर, सेलेनियम स्टँडर्ड सर्व्हर आणि गेको ड्रायव्हर, हे तिन्ही तुम्हाला इन्स्टॉल आधीच करून घ्यावे लागतील. आणि त्याचे जे काही राईट पाथ असेल तो पाथ तुम्ही डिरेक्टली तुम्ही इथं कॉपी पेस्ट करा आणि तो तिथं डिरेक्टली तुम्ही यूज करा. ओके, आता इथे सुद्धा ह्या ठिकाणी होता पाथ, त्याच्यामुळं आपण इथे घेतलेला आहे. गेको ड्रायव्हरचा जो काही पाथ आहे तो आपण ॲज इट इज कॉपी करून घेतलाय आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जस्ट एक पेस्ट करतोय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कोड झालेला आहे, रन करायचा आहे जस्ट. फॉर्म्युला मॅडम शेवटी हे म्हटलं सॉरी, माझा स्पीकर म्यूट होता, माझ्या लक्षात नाही आलं. ओके, सॉरी, मी परत एकदा स्टार्ट करते. मी जे आता मगाशी बोलले ते, सॉरी. लक्षात घ्या, आपल्याला हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल आपल्याला डेमॉन्स्ट्रेट युझिंग युअर जावा और PHP ह्या थ्रू आपल्याला काय करायचंय, रन करायचंय, राईट. त्याच्यामुळे आपण जो आपला लोकल होस्टचा जो पाथ आहे, जो तुमचा वॅम सर्व्हरचा जो काय तुमचा लोकल सर्व्हरचा जो पाथ असणार आहे त्या थ्रू आपल्याला रन करायचंय. लक्षात घ्या,
पहिल्यांदा जर आपण बाकीचे जे चौथ्या प्रॅक्टिकल पासून जे सगळे प्रोग्राम्स आहेत ते सगळे जे आहेत ते आपण सिम्पल आपल्याला जो ड्रायव्हरचा तुम्ही पाथ देऊ शकाल त्या पाथ थ्रू आपण रन करू शकतो. पण हा आपल्याला सेपरेटली सांगितलंय जावावर PHP. सो दॅट्स वाय आपण काय करणार आहोत की डेमॉन्स्ट्रेट करतोय आपण जावावर PHP म्हणून आपण जो वॅम्प सर्व्हरचा जो पाथ दिला होता. ओके, मगाशी जो आपण ह्या ठिकाणी आपण बघितला होता. एक मिनिट मी परत बॅक घेते आणि तुम्हाला दाखवते. ओके, इथे जो काय हा आपण इथला पाथ दिला होता त्या पाथवरून आपल्याला काय केलं पाहिजे, हा प्रॅक्टिकल आपल्याला रन केलं पाहिजे. सो दॅट्स वाय आपण जे आपला जो तुमचा जो कम्प्युटरचा जो काय पाथ होता की C ड्राईव्हमध्ये युजर्समध्ये ॲडमिन डेस्कटॉप न्यू फोल्डर त्याच्यामध्ये GCDचा जो प्रोग्राम तुम्ही सेव्ह केला होता राईट, तसा न देता त्याला तुम्हाला काय करायचं, तो वॅम्प सर्व्हरचा जो काही तुमचा पाथ येईल तो पाथ तुम्हाला इथे द्यायचा आहे गेट ड्रायव्हरला. कारण की ते ड्रायव्हर्स ओपन होऊन तुम्हाला तुमचा प्रॅक्टिकल काय करायचं आहे, रन करायचं आहे. ओके, हे एक सिम्पल एक साधंसं एक छोटंसंच प्रॅक्टिकल आहे. कुणाला काही क्वेरी असेल तर मला आता सांगा, की काय कळालेलं नाही की रिपीट करू परत, कारण की अजून भरपूर वेळ आहे थर्ड प्रॅक्टिकलसाठी. सांगा पटकन. मोहित, शिवम ऑन केलंस ना स्पीकर, बोल. महिमा, महिमा कळालंय का? मोहित स्पीकर ऑन कर. प्रणाली, सौरभ, अरे ऐकताय की नाही? अरे चॅटबॉक्स मध्ये तर ओके सॉरी, एकच मिनिट. मोहितचा रिप्लाय आहे हो. सौरभ ओके. मला फक्त एक सांगा, परत एकदा रिपीट करूया का हे प्रॅक्टिकल सगळ्या स्टेप्स स्टार्ट टू एंडिंग? मी परत एकदा रिपीट करते, मला रिप्लाय पटकन द्या याच्यामध्ये चॅटबॉक्समध्ये. मोहित तुला कळालं असेल, मग बाकीच्यांचं काय? नको एंड कर. नाही 40 मिनिट्स लेक्चर घ्यायचंय. बाकी नक्की कळालेलं आहे का प्लीज? कारण की कसं माहितीये का, एखादा जरी पॉईंट मिस झाला ना की पूर्णपणे आपल्याला एरर येत आहेत. ओके, हा करा. रुपालीचा मेसेज आलाय, मी परत रिपीट करते. ओके, सगळ्यांनी लक्षात घ्या. स्टार्टिंग पासून मी परत सांगते तुम्हाला स्टेप बाय स्टेप. फर्स्ट आपल्याला वॅम्प सर्व्हर ओपन करायचंय. वॅम्प सर्व्हर ओपन करून झाल्यानंतर एक मिनिट ओपन होऊ दे वन बाय वन. ओके, वॅम्प सर्व्हर ओपन फर्स्ट करून घ्यायचंय. वॅम्प सर्व्हर ओपन झाल्यानंतर आपल्याला ते चेक करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे जे काही आपलं इक्लिप्सचं वर्क आहे ते आपल्याला करून घ्यायचं. लक्षात घ्या, फर्स्ट तुम्हाला तुमचं तुमचं HTML पेज आहे, HTML पेज तुमचं राईट करून घ्या नोटपॅडमध्ये, .html ने सेव्ह करून घ्या. ओके, न्यू डॉक्युमेंट घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपला जो कोड होता तो कोड आपण ओके, हा जो कोड आहे तो तुम्ही जस्ट कॉपी पेस्ट तुमच्या नोटपॅडमध्ये कराल आणि नोटपॅड मधला जो कोड आहे तो .html ने आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचा आहे. सौरभ, तुझी क्वेरी आहे SW ओपनिंग दाखवा. SW ओपनिंग म्हणजे नक्की तुला काय हवंय? चॅटबॉक्स मध्ये जरा ओपन परत मला मेसेज करून टाक. ओके, प्रॅक्टिकल 3.html ने आपण सेव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर सौरभ, तुझी क्वेरी आहे काही नाही, सॉफ्टवेअर ओपनिंग कसं करायचं. सॉफ्टवेअर म्हणजे इक्लिप्स का? इक्लिप्स दाखवतो, एक मिनिट पुढे 2 मिनिटं. ओके, इथे जस्ट इक्लिप्सला आपल्याला डबल क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे एक डायलॉग बॉक्स येतो, त्याच्यामध्ये आपल्याला ओके जस्ट करायला लागणार आहे, लॉन्च करावं लागणार आहे. जस्ट एक मिनिट, इक्लिप्स ओपन होऊ दे. ओके, हे जे आहे त्याच्यावरती आपल्याला जस्ट लॉन्च करायचंय आणि लॉन्च करून झाल्यानंतर आपलं इक्लिप्स ओपन होईल.
ओके. ओपन करून झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप असणार आहे फाईल, न्यू, त्याच्यानंतर न्यू जावा प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचं नेम लिहून टाका, प्रॅक्टिकल 3. ओके. नेक्स्ट करायचं आहे आपल्याला पुढे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला फिनिश करा. आणि इथेच मी तुम्हाला अजून एक पॉईंट सांगते, एक मिनिट लेक्चर घेते. ओके. इथेच आपल्याला जो लायब्ररीचा ऑप्शन दिलेला आहे, इथेच डायरेक्टली तुम्ही तुमच्या ज्या जार फाईल्स होत्या त्या तुम्ही डायरेक्टली तुम्ही ऍड केल्यात तरीही चालू शकतात. ओके. आता ह्या रेकॉर्डिंगमध्ये मी पुढे केलेलं आहे त्याच्यामुळं ती पुढेच दाखवते. डायरेक्टली फिनिश. त्याच्यानंतर मॉड्यूल नेम डोंट क्रिएट करून टाका. ओके. सोर्स फोल्डर वरती आपल्याला राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक करून आपल्याला जो क्लास आहे तो क्लास आपल्याला क्रिएट करायचा आहे. ओके. न्यू क्लास. क्लासचं नाव आपण काय टाकतोय, जीसीडी. जीसीडीचा प्रोग्राम आहे, सो दॅट्स वाय जीसीडी. सेकंड टाइम मी ट्राय करत होते त्याच्यामुळे जीसीडी 2 टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. त्याच्यानंतर फिनिश करा. इथे सिम्पली आपला जो कोड आपल्याला नोटपॅड मध्ये लिहिलेला असेल तो तुम्ही जस्ट सिम्पली कोड टाईप करून घ्या. ओके. त्याच्यानंतर एक मिनिट. त्याच्यानंतर पुढची जी पाथ असणार आहे ते लक्षात घ्या. इथे आपल्याला तुमचं जे प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल वरती जायचंय. प्रॅक्टिकल 3 राईट क्लिक. त्याच्यानंतर त्याचा बिल्ड पाथ. बिल्ड पाथ नंतर कॉन्फिगर युअर बिल्ड पाथ. ओके. कॉन्फिगर बिल्ड पाथला जायचंय. त्याच्यानंतर तिथं आपण लायब्ररीज ऍड करतोय. ही जर स्टेप अवॉइड करायची असेल तर तुम्ही स्टार्टिंगलाच तुम्ही बिल्ड लायब्ररी जो ऑप्शन होता तिथेच जरी लायब्ररीज पुट ऑन केल्या तरीही चालणार आहे. ओके. पुढे इथे आपण काय करतोय, लायब्ररीज मध्ये क्लास पाथला सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर ऍड एक्सटर्नल जार्स. ओके. ऍड एक्सटर्नल जार्सला क्लिक करा. आणि ऍड एक्सटर्नल जार्सला क्लिक केल्यानंतर जे आपले हे सेलेनियमचे क्लायंट ड्रायव्हर सर्व जे आहेत स्टँडर्ड आणि ड्रायव्हर जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि ते क्लिक करून आपल्याला जस्ट सिम्पली ओपन करायचंय. आणि ओपन केल्यानंतर जस्ट अप्लाय करून द्यायचंय ते आपल्या कोडला. ओके. ओपन आणि अप्लाय. ओके. आणि नेक्स्ट अप्लाय करायचंय. आपले ते बरेचसे कोड निघून जातात. त्याच्यानंतर इथं क्लासचा आपल्याला एक एरर आला होता कारण की आपला क्लासचं नेम आपण जीसीडी 2 टाकलेलं आहे आणि इथे आपण जीसीडी टाकलं होतं. ओके. जीसीडी 2 टाकून घेतलंय, तो सुद्धा एरर जातोय आपला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की आपला जो हा पाथ आहे या पाथवरती जो आपला gcd.html जो आपण कोड टाकला होता तो आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला वॅम्प सर्व्हरवरती आपल्याला जस्ट रन करून बघायचा आहे. हा ऑलरेडी आपल्याला ह्या पाथवरती अवेलेबल आहेच आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, ऍट द स्टार्टिंगला आपण काय केलं होतं की जो तुमचा वॅम्प सर्व्हरचा फोल्डर आहे जो www ने आपण सेव्ह केलेला क्रिएट केलेला असतो त्याच्यावरती आपल्याला gcd.html चा जो आपला कोड आहे तो आपल्याला फोल्डर आपल्याला तिथं पेस्ट करायचा आहे, लक्षात घ्या. आणि तरच इथं हा आपला फोल्डर जो आपला कोड आहे तो रन होणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपला जो वॅम्प सर्व्हर आहे त्याचा लोकल होस्ट ओपन केलेला आहे. लोकल होस्ट वरती आपल्याला जे प्रॅक्टिकलचं नेम आहे ते प्रॅक्टिकलचं नेम तुम्ही पुट ऑन करून घ्या. practical3.html आपला कोड आलेला आहे. त्याच्यानुसार आपले जे व्हॅल्यूज आहेत त्या पुट ऑन करा. एक जीसीडी जी काय व्हॅल्यू असेल ती पुट ऑन करा, तुम्हाला तुमचा रिझल्ट फाइंड होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे की जो तुमचा पाथ होता लोकल होस्टचा इथला तो पूर्णपणे माझ्या कर्सरकडे लक्ष द्या. हा जो पाथ आहे तो तुम्हाला कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे आणि कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला जो कोड आहे त्या कोडवरती आपल्याला जस्ट एक पेस्ट करून द्यायचा आहे. कॉपी करायचं आणि इथे आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सेम आपण आपल्याला जो गेको ड्रायव्हर आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण सेम प्रोसिजर करतोय. त्याचा जो आपल्याला पाथ आहे तो आपण जस्ट एक सिम्पली आहे असा कॉपी पेस्ट करून घेतोय. त्याच्यानंतर पुढची जो
पुढची जी सॉरी पुढची जी स्टेप आहे गेको ड्रायव्हरचा पण इथं पाथ आहे तसा इथं कॉपी पेस्ट करून घेतलाय. ओके, आणि त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचंय, जस्ट रन करायचंय. ओके, रन केल्यानंतर जे काय व्हॅल्यू असेल म्हणजे जी काय जीसीडी असेल ती तुमची आहे त्या व्हॅल्यू नुसार आपल्याला जीसीडी आपल्याला ऑब्टेन होऊन जाईल. ओके, कळतंय का? हे एक सिम्पल एक छोटंसं प्रॅक्टिकल एक 10 ते 15 मिनिटात आपलं वर्क कंप्लीट होऊन जातं. ओके, जो कोड दिला होता तो कोड व्यवस्थित टाईप करा आणि रन करून दाखवा. ओके, कुणाला अजून क्वेरी असतील तर प्लीज मला आता चॅट बॉक्समध्ये टाका. मी आता चॅट बॉक्स ओपन करते. बोला. सौरभ, त्याच्यानंतर मोहित, प्रणाली, लेक्चर बद्दल काही क्वेरी असेल, काही कळालं नसेल तर मला आता सांगा. मोहित, महिमा, प्रणाली, रुपाली, सौरभ, शिवम, जियाद. मॅम त्या व्हॅल्यू रेफरन्स म्हणून देतोय ना? हो, जस्ट त्या रेफरन्स म्हणून देतोय. हा मोहित, काय बोला? नाही सारखं चेंज नाही करावं लागत आपल्याला त्या व्हॅल्यू. सौरभ सारख्या चेंज करावं नाही लागत.